नागपुरात आज मंत्रिमंडळाचा विस्तार होणार। मंत्रिमंडळात प्रादेशिक आणि जातीय संतुलनावर भर। मंत्रिपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार याकडे लक्ष। मंत्रिपदासाठी इच्छुक आमदारांची रात्रभर घालमेल। आमदार अजूनही फोनच्या प्रतीक्षेत। संभाव्य मंत्र्यांना नागपुरात आणण्यासाठी चार्टर्ड फ्लाईट सज्ज। आणि या बुलेटिनमध्ये सुरुवातीला आपण बातमी बघूयात। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी संविधानावरती संसदेत संबोधित केलं आणि यावेळी बोलताना त्यांनी आणीबाणीवरनं काँग्रेसवरती टीका केली। आणीबाणी लादून काँग्रेसनं जे पाप केलं, काँग्रेसच्या माथ्यावरील हे पाप कधी न पुसणार असल्याचं पंतप्रधान मोदी म्हणाले। विविधतेत एकता हे भारताचं वैशिष्ट्य असून देशाच्या एकात्मतेत काहींनी विष पेरल्याचा आरोप पंतप्रधान मोदींनी केलाय। अमूल्य खजाना है हमारा, उसको सेलिब्रेट करने के बजाय उस विविधता में ऐसे जहरीले बीज बोने के प्रयास करते रहे ताकि देश की एकता को चोट पहुंचे। आणीबाणी दरम्यान लोकशाहीचा गळा घोटण्यात आल्याचा आरोप पंतप्रधान मोदींनी केलाय। माथे पर ये जो पाप है ना, वो कभी भी धुलने वाला नहीं है। दुनिया में जब जब लोकतंत्र की चर्चा होगी, कांग्रेस के माथे का ये पाप कभी धुलने वाला नहीं है। इंदिरा गांधींनी सत्तेचा गैरवापर केल्याचं पंतप्रधान मोदींनी म्हटलंय। उन्होंने गुस्से में आकर के देश पर इमरजेंसी थोप दी अपनी कुर्सी बचाने के लिए। काँग्रेसकडून देण्यात आलेला गरिबी हटावचा नारा जुमला असल्याचा घणाघात सुद्धा पंतप्रधान मोदींनी केलाय। तर संविधानावरच्या चर्चेवेळी बोलताना पंतप्रधान मोदींनी काँग्रेसवरती घणाघाती आरोप केले। काँग्रेसच्या एका परिवारानं संविधानाला धक्का दिला आणि या कुटुंबाच्या कुनीतीची परंपरा आज देखील कायम असल्याचा हल्लाबोल पंतप्रधान मोदींनी गांधी कुटुंबावर केला। संविधानावरील चर्चेत बोलताना पंतप्रधान मोदींनी काँग्रेसवरती आरोपांच्या फैरी झाडल्या। इनकी राजनीति में छुपे हुए लोगों ने, डूबे हुए लोगों ने धर्म के आधार पर, तुष्टीकरण के नाम पर आरक्षण के अंदर कुछ न कुछ नुक्सेदेनी करने का प्रयास किया। संविधानात बदल करावा असं पत्र पंडित नेहरूंनी तेव्हाच्या मुख्यमंत्र्यांना लिहिल्याचं पंतप्रधान मोदींनी म्हटलंय। आगे नेहरू जी कह रहे हैं, तो हर हाल में संविधान में परिवर्तन करना चाहिए। ये नेहरू जी ने मुख्यमंत्रियों को चिट्ठी लिखी। काँग्रेसने वारंवार संविधानात बदल केल्याचा आरोप सुद्धा मोदींनी केलाय। करीब 6 दशक में 75 बार संविधान बदला गया। काँग्रेसच्या कुनीतीची परंपरा आजही कायम असल्याचा घणाघात पंतप्रधान मोदींनी केलाय। तर संसदेमध्ये संविधानावरील चर्चेवेळी काँग्रेसचे नेते राहुल गांधींनी भाजपवरती जोरदार टीका केली। आरएसएसनं मनुस्मृतीला संविधानापेक्षा चांगलं ठरवल्याचा दावा राहुल गांधींनी केला। संसदेत संविधानावरील चर्चेच्या वेळेला बोलताना राहुल गांधींनी भाजपावर जोरदार टीका केली आहे। आपकी रक्षा कॉन्स्टिट्यूशन करता है और ये बीजेपी के लोग कॉन्स्टिट्यूशन पर 24 घंटा आक्रमण करते रहते हैं। पेपर लीक, अग्निवीर योजना लागू करून देशांच्या तरुणांचे अंगठे कापले जावेत असं संविधानात लिहिलेलं नाही असं राहुल गांधी म्हणाले। आपने अग्निवीर लागू किया तो आपने उन युवाओं की उंगली काटी। जब आप पेपर लीक कराते हो, 70 बार आपने पेपर लीक करवाया है, तब आप हिंदुस्तान के युवाओं के अंगूठा काटते हो। जातनिहाय जनगणना करण्याचा पुनरुच्चार यावेळेला राहुल गांधींनी केलाय। तर दादरमधील हनुमान मंदिर हटवण्यासाठी रेल्वे प्रशासनानं काढलेल्या नोटिशीनंतर ठाकरेंच्या पक्षानं या विरोधात आक्रमक भूमिका घेतली होती। यावरून राजकारण तापलेलं असतानाच रेल्वेनं या नोटिशीला स्थगिती दिली आहे। दादरचं 80 वर्ष जुनं हनुमानाचं मंदिर हटवण्यासाठी रेल्वेने नोटीस बजावली होती। यावरून राजकारण चांगलंच तापलेलं होतं। या मंदिराला आलेल्या नोटिसीवरून राजकारण तापलेलं असतानाच भाजप नेते मंगल प्रभात लोढा आणि किरीट सोमय्या यांनी या हनुमान मंदिरात जाऊन आरती केली। या मंदिराला मिळालेल्या नोटिसीला रेल्वेकडून स्थगिती देण्यात आल्याचं त्यांनी सांगितलंय। काल आम्ही त्यांच्याशी चर्चा केली, त्यांनी ही नोटीस मागे घेतली। आज स्टे ऑर्डर जारी केलेला आहे। आपण समजू शकता की कानूनमध्ये एक प्रोसेस असता, काही नोटीस झाल्याच्या पूर्वी त्याने स्टे करावा लागता, नंतर ते तपासणी करून ते ऑर्डर कॅन्सल करता। त्या ठिकाणी आम्ही निश्चितपणे मार्ग काढू आणि त्यात
जी काही नियमात आपल्याला तरतूद आहे त्यानुसार त्याचं नियमितीकरण करून घेऊ. रेल्वे मंत्र्यांशी चर्चा करून नोटीसीला स्थगिती देण्यात आलेली आहे. हनुमान मंदिरात नित्य पूजा आणि आरती सुरूच राहणार असं मंगलप्रभात लोढांनी सांगितलंय. नागपुरात आज महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाचा पहिला विस्तार होणार आहे. या यादीत प्रादेशिक आणि जातीय संतुलनावरती भर दिला जाणार आहे. नागपुरातील राजभवनातल्या लॉनवरती शपथविधी सोहळा पार पडेल तर एकूण 40 मंत्री मंत्रिपदाची शपथ घेणार असल्याची माहिती मिळते. नागपुरात आज मंत्रिमंडळाचा विस्तार होईल. त्याच पार्श्वभूमीवर सर्वच इच्छुकांमध्ये धाकधूक आहे, कारण अद्यापही काही आमदारांना शपथविधीसाठी फोन गेले नसल्यामुळे आमदारांमध्ये घालमेल आहे. विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला उद्यापासून नागपुरात सुरुवात होते. पुन्हा मुख्यमंत्रीपदी विराजमान झालेल्या फडणवीसांसोबतच महायुती आमदारांचा आत्मविश्वास चांगलाच वाढलाय. मात्र उद्यापासून सत्ताधाऱ्यांची नाही तर विरोधकांची परीक्षा सुरू होण्याची चिन्ह आहेत. शिवसेना नेते गुलाबराव पाटील यांना मंत्रिपद मिळणार आहे. शिंदेंच्या कार्यालयातनं गुलाबराव पाटलांना फोन केल्याची माहिती मिळाली आहे. गुलाबराव पाटील सकाळीच नागपूरच्या दिशेनं रवाना झालेत. आमदार दादा भुसे यांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून अधिकृतपणे फोन आलाय. दादा भुसे आज कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. दादा भुसे मालेगाव मतदारसंघातनं सलग 5व्यांदा निवडून आलेत. आज नागपुरात मंत्रिमंडळ विस्तार आणि शपथविधी होईल. शिवसेना आमदार संजय शिरसाट मंत्रिपदाचे प्रबळ दावेदार आहेत. ते कुटुंबासोबत नागपूरला भल्या पहाटे निघालेत. संजय शिरसाट, त्यांची पत्नी, मुलगी आणि 2 मुलांसह ते नागपूरला रवाना झाले. विरोधकांनी मंत्रिमंडळ विस्तारावरती चिंता करण्याची गरज नाही, आमच्या महायुतीतील 3ही पक्षांमध्ये एकमत आहे असं म्हणत प्रवीण दरेकरांनी विरोधकांवर हल्लाबोल केला. हिवाळी अधिवेशनात जळगाव महापालिकेशी संबंधित प्रश्न विचारले जाणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर एक स्वतंत्र कक्ष स्थापन करण्यात आलाय. शिवाय अतिरिक्त आयुक्त श्याम गोसावी यांच्यासह 4 कर्मचारी आणि 4 वाहनांचा ताफा नागपूरकडे रवाना झालाय. एक देश एक निवडणूक विधेयक हे आता 129वे घटना दुरुस्ती विधेयक म्हणून ओळखलं जाणार आहे. सोमवारी लोकसभेत केंद्र सरकारतर्फे विधेयक मांडलं जाईल. केंद्रीय न्याय आणि कायदा मंत्री अर्जुनराम मेघवाल विधेयक मांडतील. हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला नागपुरात महाविकास आघाडीकडून ईव्हीएम विरोधात आंदोलन करण्यात येणार आहे. दुपारी 12 वाजता नागपूर शहरातील महाल इथल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून ही रॅली निघून मेडिकल चौकातील राजपक्षा मैदानावर जाहीर सभेत रूपांतरण होऊन समारोप होईल. नागपुरात राष्ट्रवादी काँग्रेसचा मेळावा पार पडणार आहे. अजित पवारांच्या उपस्थितीत होणाऱ्या या मेळाव्याला सुनील तटकरेंसोबतच इतर नेते हजेरी लावतील. या मेळाव्याला विदर्भातील पदाधिकारीही उपस्थित असतील. मुंबईत आज 3ही रेल्वे मार्गावरती मेगा ब्लॉक असणार आहे. त्यामुळे नेहमीप्रमाणे नागरिकांना त्रासाला सामोरं जावं लागणार आहे. त्यामुळे वेळापत्रक पाहूनच घराबाहेर पडण्याचं आवाहन करण्यात आलंय. नवीन वर्षात सोनं खरेदीदारांना काही अंशी दिलासा मिळण्याची शक्यता आहे अशी माहिती जागतिक सुवर्ण परिषदेनं दिली आहे. 2024 पेक्षा 2025 मध्ये सोन्याच्या दरात घसरण होण्याची शक्यता आहे. ठाण्यामध्ये आज आणि उद्या पाणी कपात होणार आहे. ट्रान्सफॉर्मरमध्ये बिघाड झाल्यामुळे दुरुस्तीसाठी 15% पाणी कपात करण्यात येणार असून नागरिकांनी पाणी जपून वापरण्याचं आवाहन करण्यात आलंय. मोबाईल ॲपच्या माध्यमातून बेटिंगचा अवैध उद्योग करत 5,000 कोटी रुपये हवालाच्या माध्यमातून परदेशात नेणाऱ्या महादेव ॲप कंपनीला शनिवारी ईडीनं पुन्हा दणका देत 130 कोटी 57 लाखांची मालमत्ता जप्त केली. त्यात कंपनीनं गुंतवणूक केलेले रोखे, बॉन्ड, डीमॅट खात्यातील रक्कम इत्यादींचा समावेश आहे. आणि 7 डिसेंबरला देखील ईडीनं 388 कोटी 99 लाखांची मालमत्ता जप्त केली होती. राज्यात सध्या एकूण 19,264 सिकल सेल रुग्ण तर 1,46,410 सिकल सेल वाहकांची संख्या आढळली आहे. सिकल सेल हा अनुवंशिक आजार असून आई वडिलांकडून अपत्याला होत असल्यामुळे वेळीच रक्ताची तपासणी करून घेणं अत्यंत आवश्यक आहे. महाराष्ट्रातील आरोग्य सुविधांचा विस्तार आणि बळकटीकरण करण्यासाठी केंद्रानं 6 सुपर स्पेशालिटी सरकारी वैद्यकीय महाविद्यालय आणि MBBSच्या 700 अतिरिक्त जागा मंजूर केल्या आहेत. सायन कोळीवाडा आणि JTB नगरमधील सिंधी निर्वासितांच्या 25 इमारतींच्या पुनर्विकासासाठीच्या निविदेला 2 कंपन्यांनी प्रतिसाद दिलाय. तांत्रिक निविदेनुसार रुणवाल डेव्हलपर्स आणि कीस्टोन रिलेटर्स या 2 कंपन्यांच्या या निविदा असून आता लवकरच आर्थिक निविदा खुल्या केल्या जातील. सिडकोमध्ये नोकर भरती करण्यात येते. 29 रिक्त पदांसाठी नोकर भरती असल्यामुळे त्यासाठी शैक्षणिक पात्रता वेगवेगळी असेल तर भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराची कमाल वयोमर्यादा 43 वर्ष आवश्यक आहे. या नोकरीसाठी निवड झालेल्या उमेदवारांना 41,800 तर 1,32,300 रुपये पगार मिळणार आहे. मुंबईमध्ये घर घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी आनंदाची बातमी ती म्हणजे म्हाडा मुंबई मंडळ 2027 मध्ये तब्बल 2,500 घरांसाठी लॉटरी जाहीर करेल. गोरेगाव पत्राचाळ येथील भूखंडावरती तब्बल 2,398 घरं विकसित केली जातील.
SRA योजनेअंतर्गत शिवशाही पुनर्वसन योजनेतून विकासकांना संक्रमण घरं उपलब्ध केली जातात. मात्र ही घरं विकासक प्रकल्पातील झोपडपट्टीधारकांशिवाय भलत्याच लोकांना जादा भाड्यानं देत असल्याचा संशय आहे. त्यामुळे अशा विकासकांचा शोध घेऊन त्यांच्यावरती कारवाई करण्याच्या हालचाली सुरू करण्यात आल्या आहेत. कल्याणमध्ये 150 ते 300 मीटरपर्यंतच्या भूखंडावरील बांधकामांना प्रभाग स्तरावरती मंजूर करण्याचा प्रस्ताव राबवला जातोय. या निर्णयामुळे लहान भूखंड विकसित करणं, जुनी बांधकामं नियमित करण्याचा प्रश्न कायमचा निकाली निघणार आहे. मेट्रो 8 मार्गिकेची जबाबदारी सिडकोकडे की MMRDAकडे दिली जाणार आहे, हा प्रश्न आता निर्माण झालाय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडनं लवकरच याबाबतचा अंतिम निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुख्यमंत्री ही जबाबदारी MMRDAकडे देतात की सिडकोकडे, याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. मुंबई पुणे मिसिंग लिंक प्रकल्पाचं 95% काम पूर्ण झाले. या प्रकल्पाची अंतिम मुदत मार्च 2025 पर्यंत वाढवण्यात आली. जून 2025 मध्ये मुंबई पुणे मिसिंग हा प्रकल्प प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहे. MSRDCच्या अधिकाऱ्यांनी तशी माहिती दिली आहे. मुंबई आणि दिल्लीहून सिंगापूर इथे जाणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत होणारी वाढ लक्षात घेत सिंगापूर एअरलाइन्स या परदेशी विमान कंपनीनं या दोन्ही शहरांसाठी अतिरिक्त विमानसेवा सुरू करण्याची घोषणा केली आहे. सध्या दर आठवड्याला सिंगापूर ते मुंबई अशा 16 फेऱ्या होत आहेत आणि त्यामध्ये वाढ होऊन आता 20 फेऱ्या होणार आहेत. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात दिवसेंदिवस वाढत चाललेल्या अनधिकृत बांधकामाच्या मुद्द्यांवरती हायकोर्टानं राज्य सरकारला धारेवर धरलं. यापुढे नॅशनल पार्कमध्ये एकही बांधकाम उभं राहणार नाही याची खबरदारी घ्या अशी तंबी खंडपीठानं सरकारला दिली आहे. मुंबईतील प्रदूषणाचा फेरा दिवसागणिक वाढतच असून पर्यावरण अभ्यासकांच्या विविध संस्थांच्या अहवालात देखील त्याबाबत चिंता व्यक्त करण्यात आली आहे. हवेतील नायट्रोजन डायऑक्साईड वायूचं प्रमाण प्रचंड वाढल्यामुळे मुंबईची हवा जास्त प्रदूषित झाली आहे. माझगाव आणि वांद्रे कुर्ला हा परिसर सर्वाधिक प्रदूषित असल्याची नोंद अहवालात करण्यात आली आहे. महावितरणच्या महापॉवर पे या पेमेंट वॉलेटला कोल्हापूर आणि सातारा या जिल्ह्यांसोबतच पश्चिम महाराष्ट्रात चांगला प्रतिसाद मिळालाय. गेल्या 6 महिन्यात 16,06,000 वीज ग्राहकांनी 177 कोटी 42 लाख रुपयांच्या वीज बिलांचा वॉलेटद्वारे भरणा केलाय. कर्नाक पुलाच्या दक्षिण बाजूला लोखंडी गर्डर बसवण्याचं काम पूर्ण झालंय, तर आता दुसऱ्या बाजूला लोखंडी गर्डर बसवला जाणार आहे. या दुसऱ्या गर्डरसाठी जानेवारी उजाडणार असल्यामुळे हा पूल जूनमध्ये वाहतुकीसाठी खुला होईल. लॉंग विकेंडचा मुंबई पुणे पथकराला फायदा झालाय. दिवाळीनंतर आता न्यू इयर आणि नाताळच्या सुट्ट्यांमुळे दोन्ही महामार्गावरील पथकर संकलनात दमदार वाढ झाली आहे.